कधी असं झालं आहे का? तुम्ही एखादं मोठं स्वप्न कोणाला उत्साहाने सांगितलं आणि काही दिवसांनी ते स्वप्न शांतपणे मरून गेलं. का होतं असं? लोकांचा दृष्टिकोन बदलतो किंवा आपलीच ऊर्जा कमी होते? नमस्कार, मी माधवी, तुमच्या आत्मविश्वासाची सावली, तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज, इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण एका खूप महत्त्वाच्या गोष्टीवर बोलणार आहोत. आपलं प्रत्येक ध्येय सगळ्यांना सांगू नका. आता तुम्ही म्हणाल, ध्येय सांगितलं तर काय होतं? आपण जेव्हा ध्येय सांगतो, जसं की मी यूट्यूब चॅनल सुरू करणार, मी UPSC देणार, मी 10 लाख रुपये कमवणार, माझं शरीर मी ट्रान्सफॉर्म करणार आहे, तेव्हा आपल्याला 2 प्रकारे प्रतिक्रिया मिळतात. पहिली म्हणजे काही लोक म्हणतात, वा खूप छान, आणि काही म्हणतात तुझ्याकडून होणार नाही. पण या दोन्ही प्रतिक्रिया आपल्यासाठी धोकादायक असू शकतात. पहिल्या गोष्टीत आधीच मिळालेली समाधानाची भावना. जेव्हा आपण ध्येय जाहीर करतो तेव्हा आपल्या मेंदूला वाटतं की आपण काहीतरी साध्य केलं आहे. जसं एका संशोधनात सांगितलं आहे की ध्येय जाहीर केल्यावर मेंदूला डोपामिन मिळतो आणि त्यामुळे आपल्या ॲक्शनवर परिणाम होतो. म्हणजेच आपण बोलून समाधान मिळवतो पण आपली कृती मात्र थांबते. कधी लक्ष दिलं आहे का? झाड जेव्हा वाढतं तेव्हा त्याचा आवाज होत नाही, पण जेव्हा झाड पडतं तेव्हा मात्र त्याचा मोठा आवाज होतो. आपली स्वप्न ही बीजासारखी असतात. बीज शांतपणे जमिनीत रुजतं. ते जर आपण लोकांना दाखवत बसलो तर कोणी त्यावर पाय देईल तर कोणी त्याला उपटून टाकेल. अगदी त्याचप्रमाणे आपणही आपली मोठी स्वप्न वाढवली तर परिणाम मोठ्याने बोलतील. आपण आपलं ध्येय सांगतो तेव्हा काही लोक आपल्याला डिस्करेज करतात. तुझ्यासारखे हजारो आहेत, तुझ्याकडे रिसोर्सेस नाहीत, तुझ्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे तुला ते शक्य नाही, आणि हळूहळू हे शब्द आपल्या मनात घर करतात आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. आणि मग काय होतं? आपण सुरुवात करण्याआधीच हार मानतो. आता तुम्ही म्हणाल, ध्येय कुणालाच सांगायचं नाही का? तर ध्येय कधीच सांगू नका असं नाही, पण कोणाला सांगायचं हे खूप महत्त्वाचं. ते सांगावं ज्यांना तुमचं भलं व्हावं असं वाटतं त्यांना, जे तुमच्यावर विश्वास ठेवतात त्यांना. बाकी लोकांना तुमचा रिझल्ट दाखवा. ध्येय म्हणजे ऊर्जा. ती ऊर्जा खूप नाजूक आहे. जर तुम्ही प्रत्येकाला सांगितलं तर प्रत्येकजण त्यावर आपलं मत देईल आणि त्यामुळे तुमची क्लॅरिटी गोंधळात बदलेल. तेव्हा शांतपणे काम करा, कन्सिस्टन्सी ठेवा आणि ॲक्शन घ्या. आणि हीच ऊर्जा जपण्यासाठी 3 गोल्डन रूल्स आहेत. एनर्जी म्हणजे तुमची जीवनशक्ती आहे. ती संपली की मोटिवेशन, क्लॅरिटी, कॉन्फिडन्स कमी होतो. आणि म्हणूनच हे 3 गोल्डन रूल्स तुमचं आयुष्य बदलू शकतात. पहिलं म्हणजे शांतपणे काम करा. म्हणजे घोषणा कमी, कृती जास्त, बोलणं कमी आणि परिणाम मोठे. जेव्हा आपण प्रत्येक प्लॅन लोकांना सांगतो तेव्हा लोक मत देतात आणि आपण कन्फ्यूज होतो. आपलं मोटिवेशन कमी होतं. पण तेच जेव्हा आपण शांतपणे काम करतो तेव्हा फोकस वाढतो, कंपॅरिझन कमी होतं आणि एनर्जी वाचते. तेव्हा सोशल मीडियावर प्रत्येक प्लॅन टाकू नका. डेली प्रोग्रेस प्रायव्हेट ठेवा. रिझल्ट आल्यावरच तो शेअर करा. दुसरं म्हणजे योग्य लोकांशीच बोला. सगळ्यांना सांगणं चुकीचं का? तर सगळ्यांचा माइंडसेट सारखा नसतो. काही लोक तुमच्या ग्रोथला घाबरतात, काही लोक स्वतःच्या भीतीतून बोलतात. आता तुम्ही म्हणाल, योग्य व्यक्ती कोण? जी तुमच्यावर विश्वास ठेवते, जी कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक देते, जी तुमचं भलं इच्छिते, ज्यांनी काहीतरी मोठं अचीव केलं आहे. आयुष्यात 1-2 मेंटॉर शोधा. तिसरी म्हणजे तुमच्या यशाला बोलू द्या. जेव्हा तुम्ही शांतपणे काम करता तेव्हा लोक शंका घेतात, पण एक दिवस तुमचा रिझल्ट इतका मोठा असतो की त्यांना बोलावंच लागतं. लोक शब्दांवर नाही, परिणामांवर विश्वास ठेवतात. थोडक्यात एनर्जी जपणं म्हणजे स्वतःचा आदर करणं. जे लोक शांतपणे काम करतात तेच जिंकतात. लक्षात ठेवा, सिंह जेव्हा शिकार करतो तेव्हा तो घोषणा करत नाही, तो शांत असतो, फोकस्ड असतो आणि योग्य क्षणी झेप घेतो.
तुम्हीही सिंह बना. घोषणा नको, रिझल्ट हवा. आजपासून ठरवा, मी माझं ध्येय शांतपणे साध्य करणार. मी बोलण्यापेक्षा कृती करणार. मी लोकांना सांगणार नाही, मी लोकांना दाखवणार. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी शांतपणे काम करणार. धन्यवाद.